आम्ही तर BMSचे स्टुडंट, आम्हाला GSCमध्ये असायला पाहिजे, तर आम्ही GMCमध्ये काय करतोय चला तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघूया. सेकंड इयरला आल्यानंतर तुम्हाला पण खूप विजिट बघायला भेटतील प्रत्येक डिपार्टमेंटच्या. तशीच ही एक विजिट होती, ती होती रोगनिदान डिपार्टमेंटची. आम्ही आलतो गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बारामती येथे. इथे आम्ही बघितलं पॅथॉलॉजी लॅब वगैरे आणि जे एक्सरे, MRI, CT स्कॅन ह्यांच्या मशीन, सोनोग्राफी, त्यामध्ये कोणकोणत्या टेक्निक यूज केल्या जातात, पॅथॉलॉजी लॅबमध्ये कोणकोणत्या टेस्ट होतात, ते कशा केल्या जातात, कोणकोणते केमिकल त्यासाठी यूज होतात किंवा कोणकोणत्या डिसीजमध्ये आपण ते प्रेफर करू शकतो हे आपण तिथं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बारामती हे बारामतीमध्ये सीट आहे आणि आमच्या कॉलेजपासून काही अंतरावर आहे. आम्ही तिथे गेलो विजिट द्यायला आणि तिथे गेल्यानंतर आम्ही बघितलं की पॅथॉलॉजी लॅब, त्यामध्ये सायटोलॉजी, हिस्टोलॉजी प्लस त्यामध्ये स्लाईड कशा बनवल्या जातात आणि हे होती हिस्टोलॉजीची लॅब. त्यामध्ये जर तुम्हाला एखादं ट्यूमर झालं असेल किंवा गाठ उठले असेल तर ते गाठ काढून इथं एक्झामिनेशनसाठी फाइंडिंगसाठी दिले जाते आणि त्यामध्ये बघितलं जाते की हे जे सेल्स आहेत तिथल्या बेनाईंग आहेत किंवा मॅलिग्नंट आहेत, त्यामध्ये कॅन्सरस आहेत का नाहीत किंवा डायग्नोसिस काय केलं जातं किंवा कोणकोणते डिसीज त्यामुळे असू शकतात हे इथं फाइंड केलं जातं आणि रिपोर्ट एकत्रित तयार केला जातो. इथं आल्यानंतर आम्हाला व्यवस्थित सगळ्या मशीनची इंट्रोडक्शन दिलं, प्लस कोणकोणत्या मेथड यूज केल्या जातात, कोणकोणते स्टेन यूज केले जातात, त्याचं बेसिक काय आहे हे सगळं आम्हाला शिकवलं गेलं आणि एकंदरीत अनुभव खूप चांगला होता. आणि असं एक वाटून गेले की आता ही जी डायग्नोस्टिक टेक्निक आहे फक्त ॲलोपॅथीपुरती मर्यादित न राहता आयुर्वेदामध्ये पण इंट्रोड्यूस झाली पाहिजे. तसंच गव्हर्नमेंट खूप प्रयत्न करत आहे आणि त्यानुसारच आम्हाला आयुर्वेदा सिलेबसमध्ये मॉडर्न सिलेबस पण थोडा इंट्रोड्यूस केलेला आहे, जेणेकरून आम्हाला पण थोडी माहिती असावी ॲलोपॅथी किंवा मॉडर्नमध्ये काय चालू आहे आणि खरंच ह्या टेक्नॉलॉजी आयुर्वेदामध्ये पण जॉईन झाल्या पाहिजे. ज्यांना असं वाटते त्यांनी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हा ब्लॉग इथं संपतो. आजसाठी एवढंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि काउन्सिलिंगसाठी चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.